नमस्कार. आज 27 जुलै 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. अग्निपथ योजना लष्कराचीच, विरोधक राजकारण करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका. काँग्रेसचे त्याला लगेच प्रत्युत्तर. त्यानंतर MPSCकडून अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी, पूजा खेडकर प्रकरणानंतर दक्षता. त्यानंतर 2022ची जी तात्पुरती निवड यादी आहे त्यामध्ये एक तशा पद्धतीने प्रकरण समोर आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. ही कोणती लोकशाही? पुस्तक वाचले आहे का? पानसरेंच्या पुस्तकावरून प्राध्यापिकेवर पोलिसांची कारवाई, न्यायालयाचा संताप. झालेलं काय पाहत आहे प्रकरण. आपल्या भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 19 आहे, राईट. मग आर्टिकल 19 नुसार आपल्याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यासोबतच बाकीचे जे उर्वरित 6 स्वातंत्र्य आहेत ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत. त्यानंतर काल एक होमवर्क दिलेलं होतं विद्यार्थ्यांना की एक निबंध लिहून पाठवायचा होता. गांधीजींचं ते कोटेशन होतं. फक्त पहा, माझ्याकडे 2च आन्सर आलेले आहेत. तर प्लीज जे विद्यार्थी सिरियस आहेत किंवा जे राज्यसेवा 2025ची तयारी करत आहेत, जसं जमलं तसं ना प्लीज होमवर्क करत चला. सातारा येथील महाविद्यालयामध्ये एका कार्यक्रमामध्ये गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्राध्यापकांनी फक्त नाव घेतलं. ओके, मग ते नावामध्ये आता कोण होता, शिवाजी कोण होता असं जर म्हटल्यानंतर पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव एकेरी उल्लेख घेतलेला आहे. या नात्याने डायरेक्टली काय केली, त्यांच्यावरती पोलीस केस केली. ओके, व PSIनी ही कारवाई वगैरे पुढे नेलेली आहे. तर जे महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयांना PSIनी आदेश दिला की बाबा ही जे प्राध्यापकांनी नाव घेतलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव घेतलेलं आहे त्यांनी, ते एकेरी उल्लेख आहे, यामुळे तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा म्हणून असं PSIनी पण त्या प्राध्यापकांवरती कारवाई घेण्याचे आदेश कोणाला दिले, महाविद्यालयाला दिले. ओके, मग महाविद्यालयांनी पण काय केलेले आहे पहा, त्यांच्या विरोधात तशा पद्धतीने ॲक्शन घेतली. मग ॲक्शन घेतल्यानंतर ती प्राध्यापका कुठे गेलेले आहेत, बॉम्बे हायकोर्टामध्ये गेले. मग पहा, बॉम्बे हायकोर्टाच्या निदर्शनास काय आलं, तर हे जे PSI व्यक्ती आहेत यांनी काय केलं, त्यांच्याकडे पॉवर नसताना डायरेक्टली कॉलेजला काय दिले, आदेश दिले की बा तुम्ही ह्या प्राध्यापकांच्या विरोधात काय करायचं, ॲक्शन घ्यायचं. पण ॲक्शन घेण्याचा आदेश वगैरे कोण देतं, तर ज्युडिशियरी देतं. मग ज्युडिशियरीची पॉवर अगदीच PSIकडे असते का, तर बिलकुल नसते. तरी देखील PSIनी त्यांची पॉवर वगैरे एक्स्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे अगदीच बॉम्बे हायकोर्ट चिडलं. त्यानंतर पहा, अगदी शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे, ओके, हे गोविंद पानसरे यांनी लिखित आहे. मग PSIला असा प्रश्न विचारण्यात आला बॉम्बे हायकोर्टाचा की बा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपण कोणाला दिलेलं आहे, सर्व जनतेला आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये अगदीच त्यांनी कोणतं पुस्तक रीड केलेलं आहेत किंवा कशा पद्धतीने त्यांच्या भावना व्यक्त करतील याबद्दल आपण त्यांना तसं टोकू शकत नाही. मग यांनी तेच म्हटलं, PSI तुमचं जे हे झालेलं आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तुमचं जे MA झालेलं आहे ते इंग्लिश साहित्यामध्ये झालेलं आहे. मग असं नाही की तुम्ही मराठी साहित्याचा अपमान वगैरे तिथं करू शकता. ओके, त्यामुळे हे जे PSI आहेत ना त्यावरती त्यांनी खूप ताशेरे वगैरे काल ओढलेले आहेत. म्हणजे बेसिकली सांगायचं झालेलं काय पहा, तर आर्टिकल 19 ह्या व्यक्तीला माहिती नसेल का मग ह्या PSIला. त्यानंतर अगदीच याच्या पुढे गेल्यानंतर ते पुस्तकाचा भाग आहे. म्हणजे असं नाही आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत आहोत किंवा आपल्या हर्टमधून आपण ते काही करत नाही आहे ना. तर पहा, ते पुस्तक वाचण्यासाठी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्यासाठी त्या प्राध्यापिका सांगत होत्या. पण ह्या PSIला काय वाटलं, नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानच आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली काय करा, त्या कॉलेजवरती ॲक्शन वगैरे घ्या, असे त्यांनी निर्देश दिले. त्यामुळे बॉम्बे हायकोर्ट संतापण्याचं पहा इथे अगदीच एक काय म्हणतो आपण, योग्यच होतं असं आपण बेसिकली तिथं सांगता येतं. कारण इथं क्लॅश आहे. ओके, इथे क्लॅश आहे कशाचा, एक आपले आपले जे समाजसुधारक आहेत त्यांचा पण आणि आपलं भारतीय संविधान त्यांचा पण इथं दोघांमध्ये क्लॅश आहे. त्यासोबतच जे PSI आहेत सध्याला, त्यांनी कदाचित भारतीय संविधानच वाचलेलं नाही आहे किंवा त्यांनी कायद्याचे रक्षक म्हणून आज समाजामध्ये फिरत आहेत, पण त्यांना खऱ्या अर्थाने संविधान पण माहिती नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित जे पुस्तकं वगैरे लिहिली गेली आहेत ना ते कधी त्यांनी वाचलेलंच नाही आहेत. मग पहा, महापुरुष जर तुम्हाला माहिती नसेल ना तर तुम्ही शांत बसणं खूप गरजेचं आहे. मग अगदी बॉम्बे हायकोर्टाने पण काल तसंच म्हटलं PSIना की बाबा तुम्हाला जर काही माहिती नसेल ना, तुम्ही इंग्लिश साहित्याचा वाचन केलेलं आहे ती चांगली गोष्ट आहे, पण मराठी साहित्याला तरी तुम्ही तशा पद्धतीने नाव ठेवू शकत नाही किंवा दुसऱ्या संस्कृतीचा तुम्हाला आदर ठेवता यायला पाहिजे. म्हणून काल अगदीच पहा, न्यायालयांनी काल भरपूर संताप वगैरे केलेला आहे व पोलिसांवरती म्हणजे तशा पद्धतीने त्यांनी कारवाईचे निर्देश पण तिथं काल दिलेले आहेत. आय होप ही बातमी तुम्हाला समजलेली असेल. आता ह्या बातमीमधून आपल्याला काय शिकायचं आहे बेसिकली, तर पहा, इथे ओव्हररीच होतं. पोलिसांची जी पॉवर आहे ना ती थोडंसं जास्त पुढे घेण्याचा वगैरे प्रयत्न करत असतात पोलीस. ओके, मग हेच आहे, पोलीस रिफॉर्म होणं गरजेचे आहेत का आपल्याकडे, तर बिलकुल होणे गरजेचे आहेत. पहा, ओके, आपण काय करतो, पोलिसांना म्हणजे वर्दी दिलं ना ते अगदीच डॅशिंग हिरो वगैरे बनण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्यावरती
कुठेतरी पहा पोलीस रिफॉर्म येऊन आपल्याला काय करायचं आहे, तिथे अगदीच वचक वगैरे बसवण्याची गरज आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर अगदीच जर तुम्ही पाहिलात ना, तर याच्यापूर्वी सेडिशनचं लॉ होता पहा आपल्याकडे. सेडिशन असू द्या किंवा जे IT ॲक्ट आहे 2000चा, त्यामधील सेक्शन 66 आहे पहा. ओके, 66A यानुसार ना अगदी 2012मध्ये जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं, त्याच्यानंतर ना हे 2014मध्ये अगदीच हे जे सेक्शन आहे ना ते रद्द करण्यात आलेलं होतं. तरी पण महाराष्ट्रातील किंवा अगदी भारतामधील जे बहुतांश केसेस आहेत ना, हे 66A नुसार रजिस्टर केले गेले होते. मग हे का असं? तर पहा, जे पोलीस कर्मचारी वगैरे आहेत ना, त्यांना कदाचित समजतच नाही आहे की ज्युडिशरीमध्ये काय सध्याला चालू आहे वगैरे. ओके, म्हणजे ते फक्त ज्युडिशरीला फॉलो करतो असं म्हणतात, परंतु कायद्याची भाषाच कदाचित त्यांना समजत नाही. मग हेच तर तिथं प्रॉब्लेम आहे. ओके, मग यासाठी आपल्याला काय पोलीस रिफॉर्म घेणं गरजेचं आहे. तर ज्युडिशरी आणि जे कायद्याचे रक्षण करणारे आहेत सो कॉल्ड पोलीस, मग यांना काय करावं लागेल, आपल्याला एकसंमत वगैरे करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे जे पोलीस आहेत त्यांना वेळोवेळी ट्रेन करणं गरजेचं आहे. आता IPS लोकांना हे माहिती असतील की बाबा 66A जे सेक्शन आहे ते रद्दबातल झालेलं आहे, पण ग्राउंड लेवलवरती कोण काम करत असतं, तर अगदीच पोलीस कॉन्स्टेबल, त्यानंतर PSI वगैरे हे काम करत असतात, बरोबर. मग पहा, पण यांचा तशा पद्धतीने अभ्यासच नसतो ना. आता अगदीच तुम्ही पहा, जे UPSCचं लेवल आहे आणि कंबाईन जे MPSC कंबाईनच्या परीक्षांचं लेवल वगैरे तुम्ही पाहू शकता ना, त्यामध्ये एवढं ज्युडिशरीचा वगैरे आपल्याला अभ्यास करायचा नाही. आता अगदीच पहा, आज मला थोडासा जास्त वेळ का लागलेला आहे, तर मी हे जजमेंट वाचत होतो. पहा, आज आपल्या लोकसत्तामध्ये एक लेख आलेला आहे. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे पहा, रमेशभाई नायका वर्सेस स्टेट ऑफ गुजरात अँड अदर्स, 18 जानेवारी 2012चं हे जजमेंट आहे. तर पहा, हे किती मोठं जजमेंट आहे व मी याला अगदी चांगल्या पद्धतीने वाचून वगैरे याला समजून घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मग असं MPSCचे जे कंबाईनचे विद्यार्थी वगैरे किंवा ज्यांना PSI वगैरे बनायचं आहे, मग हे असं जजमेंट वगैरे समजून घेतात का? आता पहा, काही समजून घेत असतील, पण डायरेक्टली आता माझ्यासोबतचे वगैरे जर पाहिलं ना, तर त्यांना हे जजमेंटसोबत वगैरे काहीच गरज नसतं. आता तुम्ही पाहू शकता किती मोठं हे जजमेंट वगैरे आहे. ओके, आपण फास्ट फॉरवर्ड करूयात. म्हणजे आता आपली ही पाठ थोपटवून वगैरे घ्यायची हे नाही आहे, पण अगदी आपला पण मान्य करणं गरजेचं आहे किंवा आपला सिस्टममध्ये ना कुठेतरी फॉल्ट लाईन वगैरे आहेत, मग आपण ना तिथं रिफॉर्म करणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला बेसिकली समजणं गरजेचं आहे. हे त्याच उद्देशाने ही न्यूज आपण घेतलेली आहे. ओके, मग याचं कुठे येईल रेफरन्स कुठे देऊ शकतो आपण, GS2 मध्ये पोलीस रिफॉर्म हा टॉपिक आपल्याला इथून घेता येऊ शकतो. आय होप तुम्हाला ही न्यूज समजलेली असेल. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. JNPAच्या बंदरात कृषी मालाची साठवण यंत्रणा, हा जो प्रश्न आहे तो कंबाईन परीक्षेला विचारला जाऊ शकेल. तर पहा, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने एक निर्णय घेतलेला आहे की उरण नजीकच्या शेवा बंदरांच्या परिसरातील 27 एकर जमिनीवर कृषी मालावर एकात्मिक पद्धतीने प्रक्रिया करून साठवणुकीची व्यवस्था करण्यात येणार आहे व निर्यातक्षम कृषी मालाची नासाडी रोखण्यासाठी उरण नजीकच्या बंदरात उभारण्यात येणारे हे पहिलेच देशातील केंद्र आहे. ओके, कुठं? उरण नजीकचं जे बंदर आहे तिथं हे उभारण्यात येणार आहे. साठवण यंत्रणा तिथं तयार करण्यात येणार आहे व ह्या साठवणूक केंद्राची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे जसं कोल्ड स्टोरेज असतं ना तशा पद्धतीने. आता पहा, हा आपला प्यारा भारत आहे. ह्या आपल्या भारतामधून जे कृषी माल आहे ते दुसऱ्या देशामध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी ही अशा पद्धतीची सुविधा देणारं पहिलं बंदर म्हणून ह्या बंदराची ओळख निर्माण झालेली आहे. ह्याची अगदी हे जे न्यूज आहे हे आपल्या PDF मध्ये पण ऑलरेडी कव्हर केलेली आहे. तर पहा, आंबा, द्राक्ष, डाळिंब, केळी, कांदा आदी कृषी मालांच्या साठवणुकीची व्यवस्था तसेच मत्स्य उत्पादनांच्या साठवणुकीची सोय देखील इथं करण्यात येत आहे. तांदूळ, मका, गहू, कडधान्य साठवण्याची व्यवस्था, त्यासोबतच प्रतिवर्ष 1.2 दशलक्ष टन कृषी मालाची हाताळणी अपेक्षित आहे. अत्याधुनिक नियंत्रण प्रणाली व साहित्य उपकरणांचा या बंदरामध्ये वापर करण्यात येणार आहे. अगदीच चांगली गोष्ट आहे. पहा, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तर ही अगदी चांगली न्यूज आपल्याला पाहता येते. आता याचं पण रेफरन्स तुम्ही पहा, मेन्स परीक्षेमध्ये पण लिहू शकता. अगदीच कृषीसाठी भारत सरकार किंवा महाराष्ट्र राज्य सरकार काय प्रयत्न घेत आहेत असा जर प्रश्न आला ना, तर तुम्ही याचं उत्तरामध्ये ही अशा पद्धतीचे पॉईंट वगैरे तुम्ही नक्की टाकू शकता. त्यानंतर पोष अपघात प्रकरणात 900 पाणी दोषारोपपत्र, 7 जणांच्या विरोधात दोषारोपपत्र ते दाखल करण्यात आलेलं आहे. पाहूयात काय शिक्षा वगैरे होईल त्याबद्दल. त्यानंतर पुढे चला आपण, आता येथे आपल्यासाठी काही गरजेची न्यूज नाही आहे. नीटचा निकाल लागलेला आहे, म्हणजे जे सुधारित निकाल आहे ना तो लागलेला आहे. त्यानंतर विरोधकांकडून कृषी मंत्र्याची कोंडी, शेतीमालाच्या किमान आधारभूत किमतीच्या कायद्याची मागणी. पहा,
MSP साठी पंजाब हरियाणा सेक्टरमध्ये काय झालं आहेत, शेतकरी आंदोलन वगैरे चालूच असतात. मग त्यानिमित्ताने पहा MSPचं एक डायरेक्टली कायदाच तुम्ही आणून द्या व त्याची डायरेक्टली हमी आम्हाला द्या, अशा पद्धतीने विरोधक जे कृषी मंत्री आहेत, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांच्या काल म्हणजे त्यांची कोंडी करण्याचा काल राज्यसभेमध्ये प्रयत्न झाला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे जागा वाटपासाठी काँग्रेसची 10 नेत्यांची समिती. ठीक आहे, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. इथे आपल्यासाठी दुसरी न्यूज गरजेची नाही आहे, पहा. ओके, स्किप करूयात, स्किप करा. त्यानंतर येतं भयाकर्षणाचा विच्छेद. जर शक्य झालं तर हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता, म्हणजे चित्रपटासंदर्भात आहे, त्यामुळे मी त्याला स्किप केलेला आहे. नेक्स्ट न्यूज आहे मगर मिठीत महानगरे. स्मार्ट आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होत आहे ते आपल्या शहरांची झाली आहे. हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले. ओके, म्हणजे पहा, स्मार्ट आपल्याकडे माहिती आहे ना, स्मार्ट शहरे कधीची योजना आहे ही, 2017ला प्रश्न पण विचारण्यात आलेला होता स्मार्ट सिटीबद्दल, बरोबर आहे. मग पहा, स्मार्ट सिटीज आपण पुणे पण येतं त्यामध्ये, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पण स्मार्ट सिटीजमध्ये येतं. पण ज्या वेळेस पाऊस वगैरे पडतो त्यावेळेस आपला स्मार्ट सिटीजची रियालिटी लगेच समजून येते. ओके, आता पहा, रियालिटी आता अगदीच तशाच पद्धतीने जर तुम्ही पाहिला 2005 मुंबईमध्ये महापूर आलेला होता. अगदी कोणती नदी होती ती? मिठी नदी होती. व पुण्यामध्ये कोणती नदी आहे? मुठा नदी. ओके, मग अगदीच पहा 2005मध्ये हिस्ट्री रिपीट इटसेल्फ होऊ शकली असती. व अगदी आय थिंक 2022मध्ये UPSCने मेन्स परीक्षेला SLE विचारलेला होता हिस्ट्री रिपीट इटसेल्फ. अगदी त्याच धर्तीवर पहा 2005मध्ये मुंबई येथे अशाच पद्धतीने पूर आलेला होता. तर तो पूर कशामुळे आलेला होता पहा, तर अगदीच जे नदी आहे, ओके, मिठी नदी जी आहे ना, तिचं खूपच त्यामध्ये प्लास्टिक वगैरे तशा पद्धतीने साचलेलं होतं, किंवा ही अगदीच अरुंद झाली होती असं तुम्ही म्हणू शकता, म्हणजे तिला जागाच राहिली नव्हती. मग पहा, तिला फ्लो तर करायचा आहे, किंवा तिला समजावून सांगायचं होतं जनतेला की बाबा पहा, मी नदी आहे, मला तुम्ही वाट द्या, अन्यथा मी अशाच पद्धतीने वाहेल. मग अगदी तेव्हा धडा मुंबईला शिकण्यात आला. अगदी तशाच पद्धतीने पुणेकरांना काल धडा शिकण्यात आला असं आपण म्हणू शकतो बेसिकली. तर नेमकं कारण काय झालं पहा, मुठा नदीच्या जवळपास अगदीच आता दाट वस्ती वगैरे झालेली आहे. व दाट वस्ती अशा पद्धतीची झाली आहे पहा, तिथे काहीच नाही आहे, म्हणजे नगर नियोजन नाही आहे, किंवा प्रशासकाचं लक्ष नाही, जे राजकीय नेते त्यांचं पण लक्ष नाही आहे तिथे, किंवा जे प्रशासन आहे त्यांचं पण लक्ष नाही आहे. मग हेच प्रॉब्लेम तिथे आपल्याला मुठा नदीच्या नगर शेजारी वगैरे तिथं आलेली आहे. आता इथं तिथली जे कोणतं नगर आहे तिथे नाव दिलेले आहेत पहा. आता अगदीच मला त्या नगरचं नाव माहिती नाही आहे, आता मी याला हायलाईट पण केलं नाही, कारण परीक्षेला हा प्रश्न विचारला वगैरे जाणार नाही. ओके, निंबज नगर, डन. तर पहा, मुठा नदीच्या शेजारी जे निंबज नगर आहे ना, तिथे अशाच पद्धतीने दाट वस्ती वगैरे राहिलेली आहे. पण प्रशासनाचं पण लक्ष नाही, राजकारण्यांचं पण लक्ष नाही, कोणाचंच लक्ष नाही. पण काल जेव्हा मुठा नदीमध्ये पाणी वगैरे शिरलं, किंवा अगदीच घरं वगैरे खाली जात होती, त्यावेळेस आपलं लक्षात आलं की बाबा इथून मुठा नदी वाहते. व त्यावेळेस सर्व प्रशासन आणि जे राजकीय नेते आहेत त्यांनी महानगरपालिकेला, त्यानंतर खडकवासला जे धरण वगैरे आहे त्यांच्यावरती टीका वगैरे त्यांनी चालू केली. ओके, हे 2-3 कारणं आपण तिथं दिले. पण ह्या सर्वांच्या बॅकड्रॉपमध्ये काय राहिलेलं होतं, नगर नियोजन, हे आपल्याला तिथं पाहता येते. पहा, नगर नियोजन का झालेलं नाही आहे, तर पहा, डायरेक्टली आपण स्थलांतरित करून येतो. ओके, स्थलांतर झाल्यानंतर पहा, लवकरात लवकर आपल्याला घर वगैरे हवं असतं. मग त्यामध्येच बिल्डर लोक वगैरे जे असतात ते पैसे वगैरे कमवण्याचा नादात अगदीच तशा पद्धतीने त्यांनी घर वगैरे बांधून देतात. पण ते घर बांधून देत असताना त्यांनी सर्व नियमांची पायमल्ली केलेली असते. ओके, मग त्यामध्ये राजकीय नेते पण आले किंवा प्रशासन पण आले. त्याबद्दल आता पहा, हे लेख आपल्याला डायरेक्टली परीक्षेमध्ये लिहू शकत नाही आपण, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. व तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जर प्रश्न विचारला की बहुना तुमचं जर पावसाळ्या दरम्यान वगैरे जर थोडंसं इंटरव्ह्यू जर असेल, तर आता अगदीच पहा ना तुम्ही, एप्रिल-मे दरम्यान काय झालेलं होतं, दुबईमध्ये पूर आलेला होता. मग त्याचंच रेफरन्स घेऊन जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारलेला असता की पुण्यामध्ये जर पूर आलं तर तुम्ही काय कराल, तर तिथं आपल्याला सांगता यायला पाहिजे की बाबा अगदी जे प्लास्टिक वगैरे आहे, किंवा जे आपल्या पुण्यामधील जी नदी आहे तिला आपण स्वच्छ करणं गरजेचं आहे, किंवा जे स्वच्छता आपण अभियान वगैरे उभारलेलं आहे. तर पहा, स्वच्छता अभियान आपल्या मनातून आलं पाहिजे. डायरेक्टली आपण फक्त पंतप्रधान झाडू हातात घेत आहेत म्हणून आपण स्वतः वगैरे घ्यायचं नाही, तर अगदी आपल्या मनातून वगैरे येणं ते खूप गरजेचं आहे. आता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, आता पहा, जे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत ना त्यांनी प्लीज लक्ष द्या. परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची मेथड आणि आजच्या मेथडला थोडंसं कंपॅरेटिव्ह स्टडी प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशाबद्दल, तर पूर व्यवस्थापनबद्दल. ओके, आता काही स्टडीज सांगतात की इंडस व्हॅलीचं जे इंडस व्हॅली जी डुबलेली, किंवा त्याचं जे
नामशेष होण्यामागचं एक कारण म्हणजे काय, पूर आलेला होता इंडस नदीला. ओके, मग अगदी तशाच पद्धतीने पहा आज पण आपल्याला तसा धोका मिळू शकतो ना. मग आय होप तुम्हाला हे सर्व काही पॉईंट समजत आहेत. ओके, मग यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे, पहा एक प्रशासक. ओके, प्रशासकांनी ज्यावेळेस एखाद्या बिल्डिंग बांधण्यासाठी बिल्डरला वगैरे आपण परमिशन देतो ना, त्यावेळेस आपल्याला काय ते सर्व नियम वगैरे तिथं पाहणं गरजेचे आहेत. सर्व काही भ्रष्टाचारांच्या अधीन वगैरे होऊ नये. त्यानंतर नगर रचना नगर नियोजनाचे जे काय म्हणतो व्हॅकन्सीज आहेत, आय थिंक नगर रचनेचे काल व्हॅकन्सी पण पडलेले आहेत. तर पहा त्यांची व्हॅकन्सी पूर्णतः म्हणजे जे ऑफिस आहे ना ते परिपूर्णरित्या फुल कॅपॅसिटीनं काम करणं गरजेचं आहे. ओके, असे जे काही मुद्दे आहेत त्यानंतर आपण स्वतःहून पण तिथं हातभार देणं खूप गरजेचं आहे. असं तुम्ही तिथं 2-3 पॉईंट वगैरे नक्कीच लिहू शकता. जे धरणाच्या पाण्याबद्दलचा इश्यू होता, तर पहा धरणाचं पाणी सोडत असताना प्रशासन पहा अगदी मान्य करूयात आपण की त्यांनी सांगितलं होतं म्हणजे त्यांनी जे प्रशासन आहे, जे जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे आहे पुण्याचं, त्यांनी मान्य केलं आहे की त्यांनी सांगितलं होतं, किंवा महानगरपालिकेला पण त्यांनी सांगितलं होतं की बा आम्ही धरणातून पाणी सोडत आहोत. पण पहा रात्री पाणी सोडत असताना त्यांना सर्व जनतेला कसं काय समजलं नसेल, मग असं कसं मॅसेज सिस्टीम आपण पहा आज आपण सोशल मीडियामध्ये आहोत, मग तरी देखील पहा हे पूर्ण फेल्युअर आहे, सिस्टीमचं हे फेल्युअर आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट समजत आहे. कारण पहा आपण तेवढं पाणी सोडत आहोत, मग पाणी सोडत असताना आपण काय करत आहोत, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जे आपत्ती व्यवस्थापनचं डिपार्टमेंट आहे त्यांना आपण सांगितलेलं आहे, किंवा जे महानगरपालिका आहे त्या 2 डिपार्टमेंटला जरी सांगितलं तरी पहा त्यांचे काहीतरी ग्रुप्स वगैरे असतील, किंवा त्यांनी जे आकाशवाणी वगैरे आहे, आता पुण्याला पण आकाशवाणी केंद्र आहे बरोबर, मग त्याचा पण त्यांनी वापर वगैरे करून नक्कीच सांगू शकले असते. पण आता इथे जर पहा यांनी म्हणत आहेत की सांगितलं, पण इथं खरंच जर सांगितलं नसेल तर हा प्रश्न येऊ शकतो. व जर सांगितलेलं असेल ना तर हे सिस्टम ऑफ फेल्युअर आहे. कारण पहा जे जिल्हाधिकारी कार्यालय वगैरे आहे ना त्यांच्याकडे हे सर्व काही पॉईंट आहेत, किंवा त्यांच्याकडे ही ऑथॉरिटी असते. जिल्हाधिकाऱ्यांकडे ना ऑथॉरिटी असते. आता आय थिंक गेल्या वर्षी पहा आपल्याकडे एक मोबाईलमध्ये टेस्ट झाली होती. पहा त्या टेस्टमध्ये ना आपलं मोबाईल डायरेक्टली व्हायब्रेट वगैरे झालेलं होतं. तुमचं मोबाईल सायलेंट असू द्या किंवा कोणत्याही मोडमध्ये असू द्या, डायरेक्टली ना ते व्हायब्रेट होऊ शकतं. व ती पॉवर कोणाकडे आहे, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ती पॉवर असते. पण ह्या मेसेजिंग सिस्टीमचा वगैरे त्यांनी कदाचित वापरच केला नाही. ओके, जर तसं असतं पहा तर आपण अगदीच जे काय म्हणतो मुठा नदीच्या शेजारीचे जे ही आहेत गाव वगैरे आहेत किंवा ज्या वस्त्या आहेत त्यांना आपण लगेच सजग वगैरे तिथं केलं असतं किंवा अलर्ट तिथं देऊ शकला असतो. पण हे कालच्या जे पूर आलं तिथं किंवा पूर सदृश्य स्थिती जी पुण्यामध्ये झाली त्यामध्ये सिस्टम ऑफ फेल्युअर आहे असं आपण डायरेक्टली तिथं आरोप वगैरे ठेवू शकतो. आता अगदीच पहा हे आपण परीक्षेत लिहू शकत नाही, पण यामधील जे काही मुद्दे सांगितले, आता ज्या वेळेस आपत्ती वगैरे येईल त्यावेळेस तुम्ही पहा मोबाईलचा कशा पद्धतीने वापर जर करायचं म्हटलं तर पहा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही आता पहा काही व्हॉट्सअप मेसेज तुम्ही पाठवाल मान्य आहे, पण काही मेसेज ना ते उद्या सकाळी वगैरे पाहतील किंवा जे झोपलेले वगैरे असतील ते काय दुसऱ्या दिवशी वगैरे पाहतील. मग त्याला काय आहे सोल्युशन, तर अगदीच पहा डायरेक्टली जे आपत्ती व्यवस्थापनाचं जे ही आहे अलार्म जे आहे ते प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वगैरे तशा पद्धतीने सोडणे. ओके, म्हणजे जसं इमर्जन्सी कॉन्टॅक्टचं असतं ना तसं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहे. आता इवन आयफोनमध्ये पण आहे आणि अँड्रॉइड सेक्टर दोन्हीकडे पण ते तशा पद्धतीने बजरचं वगैरे तिथं सोल्युशन आहे. ओके, जर गव्हर्नमेंटला एखाद्या वेळेस इमर्जन्सी सिच्युएशनची चितावणी वगैरे द्यायचं असेल ना तर त्याचा उपयोग केला जातो. मग हे गव्हर्नमेंटनी उपयोगात आणणं गरजेचं आहे. ओके, आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी समजलेला आहे. मग अगदीच तुम्ही पहा हे पॉईंट यूज कराल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. चंद्र माधवीचा प्रदेश मी स्किप करत आहे. भाकितांचा भूतकाळ स्किप करू शकता. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे आसामचे मुईदाम युनेस्कोच्या वारसा यादीत. आता मुईदाम म्हणजे काय तर पहा आसाममध्ये ना 600 वर्षापूर्वी चायनामधून अहोम डायनास्टी ही मायग्रेट करून आलेले होते. ओके, मग अहोम जे राज्यघराणं आहे ना त्यांचे जे राजा वगैरे होते त्यांचं मृतशरीर दफन केलं जायचं. मग दफन केल्यानंतर पहा त्यांचे जे यूज केलेले वस्तू वगैरे आहेत ना ते त्यांच्या अवतीभोवती वगैरे अशा पद्धतीने रचले जायच्या व अशा पद्धतीने त्यावरती एक टिला वगैरे बांधण्याचं काम तिथं केलं जायचं. मग त्यालाच मुईदाम असं म्हणतात. मग पहा आसाममध्ये 386 मुईदाम आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचं एक आहे चरईदेव. ओके, हे एक मुईदाम आहे. याला त्यांनी वारसा यादीत स्थान दिलेलं आहे. म्हणजे टोटल मुईदामला दिलेलं आहे, पण याची काय चरईदेव जे मुईदाम आहे ना त्याला अगदी चांगल्या पद्धतीने आज देखील ती चांगल्या सिच्युएशनमध्ये आहे. ओके, तर अगदीच जर तुम्ही आसाममध्ये कधी व्हिजिटला वगैरे जर गेला तर हे चरईदेव मुईदाम जे आहे ते तुम्ही नक्कीच पाहून घेऊ शकता. ओके, तर अशा पद्धतीने ही न्यूज आहे. पहा यावर्षी UPSCने असा प्रश्न विचारलेला होता की गरबाला युनेस्कोच्या वारसा यादीत टाकलेला आहे, तर अगदीच तशा पद्धतीने प्रश्न येऊ शकेल. त्यानिमित्ताने ही मुईदाम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. डन.
त्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता येथे पहा, एक पण न्यूज गजेश नाही, सत्ताकरण आहे. त्यानंतर आता चालू होतं चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे पहा, आज तुम्ही फ्रंट पेज जर पाहिलं तर एकच मिनिट द्या. हां, इथे पहा, निवडणूक लढवल्याशिवाय पर्याय नाही, मनोज जरांगे पाटील. ओके, मग आता यांचं वक्तव्य कशा संदर्भात आहे, तर आता तुम्ही मराठा आरक्षणाचं थोडंसं तरी तुम्हाला म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे माहिती असेल. ओके, मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला आरक्षण तर द्या, किंवा ओबीसीमधून तर सॉरी, आणखीन एक न्यूज राहिलेली आहे पहा, डिजिटल देयक व्यवहारांमध्ये 12.7% वाढ. म्हणजे जे आपण UPI करत आहोत किंवा क्रेडिट डेबिट कार्डचे जे ट्रान्झॅक्शन करत आहोत डायरेक्टली डिजिटली, त्यामध्ये 12.7% वाढ झालेली आहे. ओके, ही एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा होता. ओके, हां, तर आपण काय बोलत होतो, मराठा आरक्षणाबद्दल थोडंसं बॅकग्राऊंड मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. तर पहा, आपल्याकडे आरक्षणामध्ये ना, जर तुम्हाला आरक्षण वगैरे हवं असेल किंवा तुम्ही जर आरक्षणासाठी जर कास्ट सर्टिफिकेट काढत असाल, तर त्या कास्ट सर्टिफिकेटवरती ना सर्व जी वंशावळ वगैरे लावली जायची ना, ती लावली जाते आज देखील, तर ती पुरुष साईडची लावली जाते. ओके, म्हणजे पुरुषाची तिथं वंशावळ वगैरे लागली जाते. हे मान्य आहे तुम्हाला? ओके, मग त्यानंतर पहा, हे कास्ट झाल्यानंतर तुम्हाला एक लागतं, दुसरं एक सर्टिफिकेट लागतं, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ओके, मग ह्या व्हॅलिडिटीवर ही व्हॅलिडिटी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी पण तुम्हाला ना पुरुष किंवा जे वडील आहेत, वडिलांकडली तुमचे चुलत चुलते वगैरे जे काही तुमचं नातेवाईक आहे गणगोत पूर्ण, तुमचे आजोबा पंजोबापासून इथून ते अशा पद्धतीने ही पहिली पिढी पहा, त्यानंतर इथून असं पुढे गेल्यानंतर ही दुसरी पिढी पहा, हे असं तिसरी पिढी पहा, हे सर्व ना तुम्हाला अशा पद्धतीने वंशावळ दाखवावी लागते. म्हणजे तुमची व्हॅलिडिटी प्रूव्ह करण्यासाठी किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट प्रूव्ह करण्यासाठी. मग तेव्हा तुम्हाला काय भेटते, हे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट भेटतं. व तुम्ही मग तेव्हा कन्सिडर केलं जातं की तुमचं आरक्षण हे पक्कं आहे, किंवा तुम्ही अगदीच त्याच जमातीमधून किंवा त्याच जातीमधून वगैरे बिलॉंग करता व तुम्हाला आरक्षणामध्ये कुठेच अडचण वगैरे येत नाही. हे अशा पद्धतीने आपल्याला काय आहे, तर एक स्ट्रक्चर आहे भारतातील हे आरक्षणाचं किंवा कास्ट सर्टिफिकेटचं, तुम्ही हे समजून घेतलात, बरोबर आहे. मग आता मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे पहा, जर हे कास्ट सर्टिफिकेट वगैरे देत आहोत ना आपण, तर ह्या कास्ट सर्टिफिकेटमध्ये ना इथे तुम्ही फक्त पुरुषांना कन्सिडर करू नका. तर आता अगदीच पुरुषांचं जर म्हटलं किंवा वडिलांकडलं जर म्हटलं, तर वडिलांचे सर्व नातेवाईक वगैरे इथं कन्सिडर केलं जातं व त्यामध्ये महिलांचा काहीच रोल नसतो. पहा, आता इथं फक्त पवन, त्यानंतर माझे फक्त भाऊ. ओके, आता इथं बहीण वगैरे दिले जातील, पण माझ्या नेक्स्ट पिढीला जर म्हटलं तर पवनचीच वगैरे असे नेक्स्ट पिढी वगैरे तिथं कन्सिडर केली जाईल. माझ्या बहिणीची वगैरे तिथं काय नेक्स्ट पिढी वगैरे तिथं कन्सिडर केली जात नाही आरक्षणासाठी. ओके, मग मनोज जरांगे पाटील यांचं काय म्हणणं आहे, तर तुम्ही सगळे सोयरे म्हणजे माझ्या नातेवाईकापैकी आता माझी बहीण पण आली ना, तर तिच्या पण लेकरांना वगैरे माझ्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरती तुम्ही त्यांना पण काय द्यावं, तर सर्टिफिकेट वगैरे इश्यू करावं, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, पण आपल्याकडे एक कायदा आहे. ओके, आपल्याकडे एक कायदा आहे 2002 मध्ये झालेला. एकच मिनिट द्या. हां, तर त्या कायद्याचं नाव पहा, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे विनियम अधिनियम 2000. ओके, ह्या असं कायद्याचं नाव आहे. या कायद्यानुसार ना हे ठरवण्यात आलेलं आहे की जे कास्ट सर्टिफिकेट वगैरे दिलं जाईल, त्यामध्ये फक्त पुरुषांच्या साईडचं किंवा वडिलांच्या साईडचं सर्व काही तिथं कन्सिडर केलं जाईल. ही अट तिथं आहे. मग आता पहा, हा परीक्षेला प्रश्न येईल का तुमच्या, तर बिलकुल असा प्रश्न वगैरे येऊ शकणार नाही. व पहा, आता अगदीच मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, ती जर मागणी त्यांना जर द्यायची असेल, म्हणजे सरकारला जर ती मागणी प्रूव्ह करून द्यायची असेल ना, तर त्यांना हे कायदा अमेंड करावा लागेल. हा जो 2000चा कायदा आहे ना, यामध्ये जिथं वडिलांचीच साईड वगैरे तिथं मजबूत केलेली आहे, त्या साईडला यांना इथं बेसिकली हे बदलावं लागेल. व हे काम केलं केव्हा जाऊ शकतं पहा, तर अगदीच विधानसभेमध्ये याच्याकडे पॉवर आहे, कारण हे कायदा कोणी केलेला आहे, महाराष्ट्र सरकारने केलेला कायदा आहे. पण ह्याला जेव्हा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल ना, त्यावेळेस ऑल इंडिया लेवलवरती हा कायदा टिकू शकणार नाही. का टिकू शकणार नाही पहा, तर अगदीच संपूर्ण भारतामध्ये किंवा ऑल इंडियामध्ये सगळीकडे असंच आहे, वडिलांकडूनच आपल्याला कास्ट वगैरे प्रदान करण्यात येते. ओके, आईकडून आपल्याला कास्ट लावली जात नाही. ही एक मोठं चॅलेंज आहे. आता आय होप काही विद्यार्थ्यांना हे गोष्टी वगैरे समजत असतील. ओके, आता पहा, आपण मराठा आरक्षणाच्या विरोधात वगैरे काही नाही आहे, फक्त तुम्हाला हे थोडंसं पर्स्पेक्टिव्ह समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व त्यासाठीच पहा, मी काय आणलेलं आहे, रमेशभाई दाबाई नायक यांचं जे जजमेंट आलेलं आहे, आत्ताच म्हणत होतो ना तुम्हाला की मी हे जजमेंट वगैरे वाचण्यामध्ये थोडासा माझा वेळ गेला, तर पहा हेच कारण आहे त्याबद्दल. ओके, तर आता आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आता त्यानंतर पहा, आता प्रॉब्लेम काय झालेला आहे आपल्याकडे ना,
अगदीच तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण विचार आहे का? ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात, जर तुम्हाला जाती व्यवस्था नष्ट जर करायची असेल तर आपल्याला कशाला चालना द्यायची आहे, तर आंतरजातीय विवाहाला आपण चालना दिली पाहिजे, असं कोणाचं मत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं. ओके, मान्य केलं आपण. मग पहा, आता इथं फक्त एक लक्षात घ्या, आता महिला आहे SCची. ओके, हे महिला आहे असं आपण कन्सिडर करूयात, हे गर्ल आहे, त्यानंतर एकच दुसरं कलर घेतो मी, व हा आहे बॉय. ओके, हा आहे बॉय, जो की डायरेक्टली आपण अनरिझर्व कॅटेगरीचा घेऊयात. ओके, मग या दोघांनी आंतरजातीय किंवा आंतरजातीय हा विवाह झालेला आहे. ओके, मग आंतरजातीय विवाह झाल्यानंतर आता यांच्या नेक्स्ट पिढीला किंवा यांच्यामार्फत जे जन्मणारं जे मूल असेल, आता आय थिंक दुसरी पेन घ्यायला हवी, एकच मिनिट द्या. हां, आता हे जे मूल जन्मलेलं आहे, मग ह्या मुलाला किंवा मुलीला आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये धरायचं, म्हणजे ह्यांची कास्ट कोणती असेल मग? ओके, आता कास्ट कोणती असेल पहा, SCची महिला आहे व अनरिझर्वचा पुरुष आहे व त्यांना मुलगी झालेली आहे किंवा मुलगा झालेला आहे. ओके, पण मग आता त्याला कास्ट कोणती लावायची, तर पहा, आता हे जे 2000चा कायदा आपण आत्ता इथं पाहिला, तर या कायद्यानुसार जर पाहिलात ना तुम्ही, तर पुरुषाची कॅटेगरी इथं लावली जाईल. म्हणजेच काय, हा जो मुलगा असेल किंवा जी मुलगी असेल, म्हणजे त्यांचं जे अपत्य आहे ते कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल, अनरिझर्वमध्ये असेल. पण नेमकं इश्यू काय झाला पहा, 1-2 वर्ष यांचं संसार चांगल्या पद्धतीने चाललं, पण अगदीच 3 वर्षानंतर त्यांच्या संसारामध्ये थोडंसं मतभेद निर्माण झाले व यांनी काय घेतलं, घटस्फोट घेतलं. ओके, या दोघांनी पण घटस्फोट घेतलं व हे जे मुलगा होता किंवा हे जे अपत्य होतं, या अपत्याची जे पुढची जबाबदारी आहे ती कुणावरती आली, महिलेवरती आली. ओके, मग आता महिलेंनी कोणतं कास्ट सर्टिफिकेट लावायचं, अपत्याचं कोणतं कास्ट वगैरे तिनं लावायचं किंवा नाव वगैरे कोणतं लावायचं, असा प्रश्न पडला असेल तुम्हाला पण पहा. ओके, मग हेच तर इथं खरी मजा आपल्याला इथं पाहता येते. मग त्यावेळेसच अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेलेली आहे पहा, रमेशभाई दाभाई नायका वर्सेस स्टेट ऑफ गुजरात अँड अदर्स, 2012चं ही जजमेंट आहे. पण आज देखील पहा रिलिव्हंट आहे व त्यानुसारच आज देखील जे बॉम्बे हायकोर्ट आहे किंवा गुजरात हायकोर्ट आहे किंवा मध्य प्रदेश हायकोर्ट आहे, म्हणजे प्रत्येक हायकोर्ट काय करत आहेत, यानुसारच जजमेंटनुसारच चालत आहेत. मग आता थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर पहा, या मुलीला ना म्हणजे मुलीकडे SCचं सर्टिफिकेट होतं, त्यामुळे पुढे काय केलं जाईल, या अगदीच इथे जातीचा दाखला वगैरे जे आहे ह्या अपत्याला फक्त महिलेकडूनच देण्यात येईल, कारण पहा यांचं घटस्फोट वगैरे झालेला आहे. ओके, मग आता थोडंसं आता ही बॅकग्राऊंड पण आपण थोडंसं लार्ज पर्स्पेक्टिव्ह जे होता ते आपण समजून घेतलेलंच आहे. पण आता यामध्ये ना हे जे लेख आलेलं आहे याला थोडंसं व्हास्ट पर्स्पेक्टिव्हने पाहायचं आहे आपल्याला, की आईची जात ती मुलांची का नाही, बरोबर आहे ना. आता पहा, इथं घटस्फोट झाला म्हणून आपण काय दिलं, अपत्याला त्याची जात लावली, म्हणजे महिलेची जात लावली. पण असं नसताना जर, ओके, आता पहा परत आपण त्याच उदाहरणाकडे येऊयात, एकच मिनिट पेन. पहा, ही महिला आहे. ओके, व हा पुरुष आहे, हा अनरिझर्व आहे व हा SCचे आहे व यांना झालं अपत्य. मग आता पहा, हे दोघं पण अगदी समान पद्धतीने राहतात, त्यांच्यामध्ये घटस्फोट वगैरे काहीच झालं नाही. मग आता इथं महिलेचं SCचं सर्टिफिकेट वगैरे इथं लावू शकत नाहीत का? मग प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो ना, तर इथं लावू शकत नाहीत. पहा, मग याचं नेमकं कारणच ते आहे. पण आता काही जण म्हणतील की सर मग हे पितृसत्ताक पद्धतीला जास्त चालना वगैरे देत नाही आहे का? ओके, हे जे कास्ट सर्टिफिकेटला वगैरे लावणं आहे यामध्ये फक्त पुरुषांनाच इथं प्राधान्य दिलं जात आहे. जर आपण महिलांना दिलं तर हे थोडंसं समाजामध्ये समानता वगैरे येईल ना. नसेल तर काय होत आहे, आता इथं पितृसत्ताक पद्धतीलाच आपण जास्त प्राधान्य देत आहोत, कारण इथं पुरुषांची कास्ट वगैरे ह्या अपत्याला लागली जाते. म्हणजे आंतरजातीय विवाहामध्ये पुरुषांची कास्ट तिथं पुढच्या पिढीला लावली जाते. मग असं का होत आहे? मग याचीच उत्तरं थोडंसं शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात. डन. तर पहा, आता असं का होतं आहे, तर सुप्रीम कोर्टामध्ये हे जेव्हा रमेशभाई नायका यांची केस गेली ना, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं की इथं पितृसत्ताक आणि मातृसत्ताक अशा पद्धतीचं काहीच नाही आहे. ओके, आपण आरक्षण कशासाठी देत आहोत किंवा आपण आरक्षण कोणत्या कलमाअंतर्गत देत आहोत आठवतं आहे का? पहा बरं, भारतीय संविधान तुम्ही शिकलात तर आर्टिकल 15 बरोबर आहे आणि आर्टिकल 16 या 2 कलमांतर्गत तुम्ही काय देत आहात? आरक्षण देत आहात. व आरक्षण देण्यामागचा हेतू काय आहे? आर्टिकल 15 काय म्हणतं की बाबा तुम्हाला भेदभाव करायचा नाही, पण मागे
जे दलित समाज होतं किंवा जे आदिवासी समाज होतं त्यांच्यावरती काही अन्याय वगैरे झालेले आहेत किंवा त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण काय करत आहोत, त्यांना आरक्षणाची सुविधा प्रोव्हाइड करत आहोत. कशासाठी? समानतेसाठी. म्हणून आर्टिकल 15 देतं. आणि आर्टिकल काय म्हणतं, तर सेवेमध्ये समान संधी. इथं शिक्षणासाठी दिलेलं आहे 15वा आर्टिकल, पण इथं सेवेमध्ये सर्व्हिसमध्ये जात असताना किंवा नोकरीसाठी तुम्हाला काय इथं आर्टिकल 16 इथं लागू होतं. मग हे दोन बाबी समजल्या. आर्टिकल 15 पण समजलं ना आणि आर्टिकल 16 पण समजलं. त्यामधील कलम पोट कलम आहे 14. ओके, त्यानुसार हे आरक्षण दिलं जातं. मग पहा, इथेच प्रॉब्लेम होते. आपण वेगळा विचार करत होतो. काय तर आपण म्हणत होतो की पितृसत्ताक समाज आहे त्यामुळे आपल्याला काय अनरिझर्व कॅटेगरीचं सर्टिफिकेट वगैरे इथं पुरुषाला लागत आहे, पण तसं नाही आहे. पहा, ओके, प्रॉब्लेम कसा आहे, आपला समाज आपल्याला माहिती आहे की पितृसत्ताकच आहे. पण आता एखादी महिला आणि एखाद्या पुरुषाचं जर विवाह आंतरजातीय वगैरे जर झालं तर ते कुठं अगदीच पुरुषाकडे जाऊन राहतील. मग पुरुषाकडे जाऊन राहत असताना ही जी महिला असेल, ही महिला किंवा हे जे अपत्य नव्याने जन्मणारं आहे ते कोणत्या रूढी परंपरानुसार जगेल, तर जे अनरिझर्व कॅटेगरीचा जो व्यक्ती आहे किंवा त्याची जी जात आहे त्याच्या रूढी परंपरेनुसारच तो काय करेल, त्याच्या नेक्स्ट पिढीसाठी पण तशाच पद्धतीने त्यांनी काय करेल, म्हणजे संस्कृती वगैरे त्या दोघांची पण तशाच पद्धतीची असेल. मग हा जो व्यक्ती आहे किंवा हे जे अपत्य आहे याच्यावरती काही डिस्क्रिमिनेशन वगैरे होत आहे का? ओके, म्हणजे SCची जी महिला आहे त्यांच्या पूर्वजांवरती जे डिस्क्रिमिनेशन वगैरे झालेलं आहे ते ह्या अपत्यावर वगैरे झालेलं आहे का, किंवा तो तशा कंडिशनमध्ये वगैरे वाढत आहे का, ज्या पद्धतीने ही SCची जी महिला होती ती ज्या कंडिशनमध्ये वाढली ती ह्या कंडिशनमध्ये वगैरे वाढत आहे का मुलगा? तर बिलकुल नाही. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने क्रायटेरिया ठरवला. पहा की ठीक आहे, आपण मान्य करूयात, जर पहा आपल्याकडे जर आईचं घटस्फोट झालं किंवा ती म्हणजे विधवा वगैरे जर झाली तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करायचं, महिलेचं कास्ट सर्टिफिकेट इथं अपत्याला लावूयात आपण. पण त्याच्या पुढे त्यांनी काय म्हटले पहा, जर अनरिझर्व कॅटेगरीचा पुरुष आणि रिझर्व कॅटेगरीची महिला यांचा दोघांचं म्हणजे तशा पद्धतीने विवाह वगैरे झालेलं असेल व गुणागोविंदाने त्यांचं कुटुंब वगैरे पुढे जात असेल तर त्यावेळेस आपल्याला काय महिलेची कास्ट लावता येणार नाही जोपर्यंत त्या महिलेचे परिपूर्णरित्या काय आपण इन्स्पेक्शन वगैरे करणार नाही. म्हणजे त्या कुटुंबाचं इन्स्पेक्शन करून काय मिळवलं जाईल, तर ते खरंच मूल वगैरे त्याच रूढी परंपरांना फॉलो करत आहे का, किंवा त्याच कंडिशन किंवा तशाच फॅमिली कंडिशनमध्ये वगैरे ती वागत आहे का. जर वाढत असेल तर आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16 अंतर्गत त्यांना रिझर्वेशन मिळू शकतं. अन्यथा पहा तिथं रिझर्वेशन मिळू शकणार नाही. व आणखीन याच्या पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने हे म्हटलेलं आहे पहा त्यांच्या जजमेंटमध्ये, की हे जे असं काही होणार आहे की पुरुषांची कास्ट वगैरे अपत्याला वगैरे लावली जाईल आंतरजातीय विवाहामध्ये, तर ते काय म्हणतो आपण पुरुष प्रधान संस्कृतीचा आरसा वगैरे तसं काही नाही आहे. तर आपला आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16चं फॉलो करायचं आहे. त्या नात्याने आपण हे पाहत आहोत. म्हणजे आपल्याला थोडंसं लार्ज पर्स्पेक्टिव्ह किंवा हे थोडासा वेगळा पर्स्पेक्टिव्ह पाहणं गरजेचं आहे, असं सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये म्हटलेलं होतं. मग आता तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकेल, पहा तुम्ही जर रिझर्व कॅटेगरीमधून येत असाल, आता अगदीच तशाच पद्धतीने तिथं काय कंडिशन वगैरे ठेवली जातील की रिझर्व कॅटेगरीची महिला आहे व अनरिझर्व कॅटेगरीचा पुरुष आहे. मग या दोघांचं लग्न झाल्यानंतर जे अपत्य जन्माला येणार आहे त्या अपत्याला महिलेची का कास्ट लागणार नाही व तुमचं त्यावरती मत काय आहे, असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला पण हेच म्हणायचं आहे की आर्टिकल 15 आणि 16 कशा संदर्भात आहे, तर देशामध्ये आपल्याला समानता आणायची आहे. व समानता आपण कशा संदर्भात आहे, बेसिकली तर समाजामध्ये जी असमानता पूर्वी झालेली आहे, म्हणजे जे दलित होते किंवा जे मागासवर्गीय जे समाज आहे त्यांना आपल्याला पुढे घेऊन यायचं आहे, बरोबर. मग त्यासाठीच आपण आरक्षणाची तरतूद केलेली आहे. व पहा आरक्षण हे काही गरिबी हटाव योजना नाही आहे, असं सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी पण म्हटलेलं आहे. मग यासाठीच पहा हे पुरुष प्रधान संस्कृतीचं वगैरे काही तिथं पर्स्पेक्टिव्ह नाही आहे. तर हे पर्स्पेक्टिव्ह कशाचं आहे, तर जे अपत्य जन्माला येणार आहे ते कोणत्या समाजात वाढेल किंवा कशा फॅमिली कंडिशनमध्ये वाढेल याच्यावरती संपूर्ण काय आहे ही कास्ट सिस्टीम थांबलेली आहे, असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस निदर्शनास आणलेलं आहे. ओके, आय होप ही केस थोडंसं समजलेलं असेल तुम्हाला. म्हणजे पहा जे विद्यार्थ्यांना ना थोडंसं याचं काय म्हणतो आपण कोर्ट केसेसचं वगैरे थोडंसं इंटरेस्ट वगैरे नाही ना, त्यांना कदाचित हे समजलं नसेल, पण तरी पण आय होप तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने समजावू शकलेलं आहे. तर पहा अशा पद्धतीने हा लेख इथे संपतो. व आता तुम्हाला अगदीच म्हणजे एक समजून आलं असेल की हे अमेंडमेंट वगैरे काय आहे किंवा म्हणजे हे कायदा कशाबद्दलच असं का म्हणत आहे. ओके, व सगळे सोयऱ्याची जी डेफिनेशन वगैरे आहे किंवा जे पुरुष
संस्कृती पद्धतीनेच आपल्याला कास्ट वगैरे का लागली जाते, ह्या सर्व प्रश्नांची तुम्हाला उत्तरं नक्कीच मिळालेली असतील. ओके, आता हा लेख वाचून घेतल्यानंतर अगदीच काही गोष्टी तुम्हाला समजतील. जर माझ्या बोलण्यातून वगैरे समजलं नसेल तर, किंवा यामधून पण समजलं नसेल तर तुम्ही हे जजमेंट नक्कीच वाचून घेऊ शकता. पहा, यामध्ये तर म्हणजे खूपच बेस्ट देण्यात आलेलं आहे व ही जजमेंट असल्यामुळे ना अशा पद्धतीने जर जजमेंट वाचलात ना तुम्हाला लगेच सर्व गोष्टी वगैरे समजून येतात. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, यांची थोडीशी लँग्वेज वगैरे वेगळी असते. म्हणजे सुप्रीम कोर्टाची तर भाषा म्हणजे ते जास्तच हाय लेवलची असते. बाकी जर तुम्ही हाय कोर्टाचे जर जजमेंट पाहिलात ना तर त्यामध्ये जास्त असं काही काय म्हणतो आपण मोठे मोठे शब्द वगैरे दिलेले नसतात. पण इथे ना जजमेंटला बंबार्डिंग टाईप बनवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे जजमेंट खूप खतरनाक असतात. तरी देखील शक्य झालं तर हे वाचून घेऊ शकता. व इंडियन कानून ही वेबसाईट आहे पहा. जर तुम्हाला जजमेंट वगैरे आवडत असेल ना वाचण्यासाठी तर ही इंडियन कानून ही वेबसाईट आहे. तुम्ही नक्कीच या वेबसाईटला पण फॉलो करू शकता. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपतो. त्यानंतर आपण आता चर्चा करूयात द हिंदूची. पहा, काल एक न्यूज राहिली होती, सॉरी फॉर दॅट. म्हणजे काल एक म्हणजे चर्चेला घ्यायचं होतं ही न्यूज, पण मला लक्षातच राहिलं नाही व ते तशाच पद्धतीने म्हणजे काल लेक्चर एंड केलेलं होतं. पण ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. पहा, स्टेट्स हॅव अनलिमिटेड राईट टू टॅक्स मिनरल रिच लँड्स. सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूशनल बेंच इन ॲन 8.1 verdict holds that Parliament through Mines and Mineral Act cannot restrict state from taxation. Any dilution will impact their ability to raise revenues. पहा, काल सुप्रीम म्हणजे परवा दिवशी सुप्रीम कोर्टाची 9 सदस्यीय कॉन्स्टिट्यूशनल बेंचने एक निर्णय दिलेला आहे. त्यापैकी पहा 8 जणांनी होकार दिला या निर्णयाविरोधात व एकाने अब्स्टेन केलेलं होतं, म्हणजे एकाने नकार दिलेला होता फक्त. मग पहा 8 जणांचं म्हणणं काय आलेलं कालच्या केसमध्ये. तर चॅलेंज कोणत्या केसला करण्यात आलं, चॅलेंज कोणत्या कायद्याला करण्यात आलेलं होतं पहा, माइन्स अँड मिनरल्स ॲक्ट ह्या कायद्याला चॅलेंज करण्यात आलेलं होतं. तर ह्या कायद्याला केंद्र सरकारने काय केलं होतं पहा, अमेंडमेंट केली होती व अमेंडमेंट करून त्यांनी काय म्हटलं होतं, जे हा आपला प्यारा भारत आहे व इथं महाराष्ट्र राज्य आहे. महाराष्ट्रामधील गडचिरोलीमध्ये काल परवाच काय झालेलं आहे, एका माइनचं उद्घाटन काल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पहा एका माइनचं उद्घाटन करण्यात आलं. आय होप तुम्ही तिथे लक्ष ठेवून असाल. व त्या दिवशीच पहा 12 नक्षलवाद्यांचा खात्मा पण करण्यात आलेला होता. बरोबर आहे ना ती न्यूज. तर पहा मग होतं काय, महाराष्ट्र सरकार काय केलं तर माइन्स वगैरे तिथे ओपन केली. मग माइन्स ओपन केल्यानंतर पहा माइनवरती टॅक्स लावण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता. पण केंद्र सरकारने त्याला अमेंड करून काय म्हटले की आजपासून महाराष्ट्र गव्हर्नमेंट यावरती टॅक्स वगैरे लावू शकणार नाही. तर कोण टॅक्स लावू शकेल, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट लावू शकेल. किंवा जरी टॅक्स लावलं महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर काय केलं जाईल पहा, त्यामध्ये 10% किंवा 5% तशा पद्धतीने तरतूद त्यांनी करून ठेवलेली होती. ओके, म्हणजे या लिमिटपेक्षा आता एक लिमिट दिली त्यांनी. आता मी पण हे लिमिट वगैरे वाचलं नाही कारण ते काही गरजेचं नाही, कारण आता नवीन जजमेंटच आलेलं आहे आपल्याकडे. ओके, म्हणजे ते टॅक्स किती होतं हे आपल्याला गरजेचं नाही. पण एक सेंट्रल गव्हर्नमेंटनी ना लिमिट लावून दिली होती की स्टेट गव्हर्नमेंट एवढं पद्धतीनेच टॅक्स वगैरे तिथं वसूल करेल. ओके, हे मान्य आहे. मग पहा यालाच सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं होतं. कारण पहा इथे प्रॉब्लेम कशाची आहे, ही माइन कोण देत आहे लीजवरती, स्टेट गव्हर्नमेंट. प्रॉपर्टी कोणाची आहे, स्टेट गव्हर्नमेंटची. आणि पैसे कोण कमावत आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर काही टॅक्स तिथं नक्कीच असतं, व्हॅट वगैरे असतं, सेज असतं तिथं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे तसे टॅक्सेस, पण सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेज वगैरे असतात. पण स्टेट गव्हर्नमेंट जेव्हा टॅक्स कलेक्ट करायला ना त्याच्यावरती काय लिमिट लावून दिलेली होती. मग याचाच इथे काय होत आहे तर सर्व स्टेटची पॉवर आहे, सर्व रिसोर्सेस स्टेटची आणि टॅक्स लावणार सेंट्रल गव्हर्नमेंट. मग याला चॅलेंज केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा काल ह्याच्यामध्ये जजमेंटमध्ये की असं होऊ शकत नाही. कारण स्टेट गव्हर्नमेंटची ही प्रॉपर्टी आहे व स्टेट गव्हर्नमेंटचे ही रिसोर्सेस असल्या कारणाने तुम्ही माइन्स अँड मिनरल्स ॲक्टमध्ये काहीही चेंजेस करून डायरेक्टली स्टेट गव्हर्नमेंटची पॉवर तिथं घेऊ शकत नाही. किंवा जे फेडरलिझम आहे आपलं त्याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही, असं डी वाय चंद्रचूड यांनी कालच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. व इथं पहा हे आय होप तुम्ही समजून घ्याल. ओके, त्यानंतर पहा मग आता स्टेट गव्हर्नमेंटकडे पॉवर परत एकदा आलेली आहे की त्यांनी अनलिमिटेड तिथं टॅक्सेस वगैरे लावू शकतात. ओके, मग आता माइन्स जे आहेत ते कोणाच्या आधिपत्याखाली परत आलेले आहेत तर स्टेट गव्हर्नमेंटच्या आधिपत्याखाली आलेले आहेत. किंवा जे रेव्हेन्यू आहे त्याचं जास्त रेव्हेन्यूचा वाटा कोणाला मिळणार आहे, स्टेट गव्हर्नमेंटला मिळणार आहे. हे न्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता हे पॉईंट कशासाठी गरजेचं आहे तर GS2 साठी हा पॉईंट अगदीच महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आता
याचं बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे हे परीक्षेला विचारलं जाईल का? माइन्स अँड मिनरल्स ॲक्ट वगैरे आजपर्यंतचा प्रश्न आहे, तसा परीक्षेला प्रश्न आलेला नाही आहे. हां, पण प्रिलिमला वगैरे माइन्स कुठं कुठं किंवा मिनरल्स कुठं कुठं मिळतात हे विचारलं जातं. पण तरी पण पहा, या न्यूजमध्ये ते आलं नाही ना, त्यामुळे काळजी करू नका. पण याचं बॅकवर्ड लिंकेजेस काय आहे? फिजल फेडरलिझम इथं हायलाईट केल्यानंतर तुम्हाला दिसेल पहा, फिजल फेडरलिझम. आय होप हा पॉईंट क्लिअर आहे. मग याच्यावरती ना आगामी काळात 1-2 दिवसांमध्ये नक्कीच विश्लेषण येईल, त्यावेळेस आपण याच्याबद्दल काय करायचं आहे, चर्चा करायचं आहे. त्यामुळे मला ही न्यूज अगदीच गरजेची वाटली, त्यामुळे मी परत एकदा आज आणलेला आहे. हे कालचा पेपर आहे पहा, कुठे गेला? 26 जुलैचा पेपर आहे, पण राहिली होती माझी बातमी, त्यामुळे मी परत घेऊन आलेला आहे. ओके, त्यामुळे काळजी करू नका. जर कधी अशा पद्धतीने बातम्या जर आपल्या हुकलेल्या असतील तर मी नक्कीच त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत जाईन. ओके, त्यानंतर नेक्स्ट आजचं द हिंदू पहा. द हिंदूमध्ये आजच्या तसंच आलेलं आहे. परत कशा संदर्भात आहे? काल फिजल फेडरलिझम आलेलं होतं, आज परत फेडरलिझम आहे. ओके, फेडरलिझम म्हणजे काय? संघराज्यवाद. ओके, संघराज्यवादबद्दल आहे आजचं. हे पहा, फेडरलिझम. आता पहा, सुप्रीम कोर्ट टू एक्झामाइन इफ गव्हर्नर्स आर सबवर्टिंग फेडरलिझम. म्हणजेच काय? खरंच राज्यपाल आपलं जे संघराज्यवाद आहे त्याला घातक ठरत आहेत का, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा सुप्रीम कोर्ट प्रयत्न करत आहे. व पहा, त्याची केरळनी पिटिशन फाईल केलेली होती, मग त्याची सुनावणी त्यांनी राखीव ठेवलेली आहे. ओके, टॉप कोर्ट डिसिजन कम्स ऑन अ पिटिशन बाय केरला ओव्हर द गव्हर्नर सिटिंग ऑन क्रुशियल बिल्स अँड इव्हेंच्युअली रेफरिंग देम टू प्रेसिडेंट हू ॲक्ट्स ऑन द एड अँड ॲडवाईस ऑफ द युनियन कॅबिनेट. ओके, मग आता पहा, सुप्रीम कोर्टामध्ये केरळ गव्हर्नमेंटने काय केली होती? केस केली होती. कशा पद्धतीने? हे पहा, तर अगदीच केरळचे जे राज्यपाल आहेत, ओके, ह्यांनी काय करत आहेत? जे केरळ विधानसभेने जे बिल पास केले जात आहेत ना, ते बिल स्वतःजवळ तर ठेवत आहेत, किंवा ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची धमकी वगैरे मिळेल त्यावेळेस हे काय करत आहेत? परत प्रेसिडेंटसाठी वगैरे ते राखून ठेवत आहेत. यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे? हे जे इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, जे विधानसभेतून बिल पास होतात पहा राज्यपालासाठी, ओके, त्या बिलवरती ना किंवा जी विधानसभेची जी पॉवर आहे ती कमी करण्याचा इथं प्रयत्न केला जात आहे. ओके, हा एक प्रॉब्लेम आहे या केसमध्ये. आणि सेंट्रल, आता जे राज्यपाल असतील ते राज्यपाल कोणाचं काम करत आहेत? तर सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून तिथं काम करत आहेत. परीक्षेला प्लीज हे शब्द लिहू नका, सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट वगैरे असं लिहायचं नसतं. ओके, पण पहा, अगदीच तशा पद्धतीने आज घडीला ही गव्हर्नर काम करत आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस भगतसिंग कोश्यारी होते पहा, त्यांनी अगदी उद्धव ठाकरे यांच्या सरकारला म्हणजे परेशानच करून सोडलेलं होतं. जे बिल आलेले होते, किंवा पहा त्यांनी काय म्हणतो, जे 11 आमदार नियुक्तीसाठी त्यांनी पत्र दिलेलं होतं पहा उद्धव ठाकरे यांनी, त्याची नियुक्ती पण विधान परिषदेवरती त्यांनी केली नव्हती 6 महिने तर. ओके, मग तेच कारण आहे यासाठी हे फेडरलिझमला थोडंसं चॅलेंज झालेलं आहे निर्माण. मग सुप्रीम कोर्ट याला काय करत आहे? व्हेरीफाय करत आहे, किंवा याचं जजमेंट लवकरच येणार आहे असं इथं देण्यात आलेलं आहे. मग पाहूयात की सुप्रीम कोर्ट काय म्हणेल. पहा, आता हे गव्हर्नरला तर आदेश देऊ शकत नाही आपल्याकडे, पण थोडंसं सुप्रीम कोर्ट स्वतःची पण इथं ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण प्रॉब्लेम काय होत आहे पहा, इथे डायरेक्टली फेडरलिझमला धोका निर्माण होतोय. ओके, म्हणजे पहा, आपल्याकडे काय झालेलं आहे? गव्हर्नर फक्त राज्यावरती एक वाच ठेवण्यासाठी असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस म्हणून फक्त तो वाच ठेवण्यासाठी असतो. पण इथं काय होत आहे? गव्हर्नर अगदीच त्या बिलवर जाऊन बसतो, म्हणजे त्यांना कामच करू देत नाही आहे. म्हणजे तुम्ही BJPचे किंवा रुलिंग पार्टीचे आमच्या सदस्य नाही आहेत ना, तर आम्ही काय तुम्हाला कामच करू देत नाही, असं तिथं काय एक विरोधाभासी हेतू निर्माण होत आहे. यामुळे ही केस खूप मोठी चॅलेंजिंग ठरणार आहे. व पहा, सध्याला आपल्याला लेखमध्ये काय दिसत आहे? फेडरलिझम. ओके, आता जर शक्य झालं तर तुम्ही लक्ष्मीकांत किंवा रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकातून फेडरलिझम हा टॉपिक वाचून घेऊ शकता. त्यामध्ये आहे फिजल फेडरलिझम पण आहे, प्रशासकीय फेडरलिझम पण आहे, सर्व संघराज्यवाद तिथं दिलेला आहे. ओके, जर शक्य झालं तर तिथून वाचा. आणि आता तुम्ही वेट करा, ज्यावेळेस आपला लोकसत्ता किंवा द हिंदूमध्ये लेखील त्यावेळेस मी हे सर्व काही टॉपिक नक्की कव्हर करेन. तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.